नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी. TV9 विशेष बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. तो मी नव्हेच हा ड्रामा करणारा प्रशांत कोरटकर मागच्या 4 दिवसांपासून फरार झालेला आहे. महापुरुषांबद्दल अपशब्द असलेल्या ऑडिओ क्लिप मधला आवाज माफ नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे तो आवाज आपला नसल्याचा दावा करणाऱ्या कोरटकरच्या अडचणीत वाढ झाली आहे. पाहूयात. छत्रपती शिवाजी महाराजांसह संभाजीराजेंबद्दल अपशब्द वापरून तो मी नव्हेची नौटंकी करणाऱ्या कोरटकरचा बुरखा अखेर फाटलाय. फोनवरून महापुरुषांबद्दल गरळ ओकून धमकवण्याची विकृती कोरटकरच्याच कुचक्या मेंदूतून निपजली, यावर पोलीस सूत्रांनी शिक्कामोर्तब केलंय. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार इतिहासकार इंद्रजीत सावंतांना प्रशांत कोरटकरच्याच फोनमधून कॉल झाला. कोरटकरच्या CDR अर्थात कॉल रेकॉर्ड डेटातून ही माहिती समोर आली आणि कोरटकरनं स्वतःच्या बचावासाठी केलेल्या मॉफ आवाजाचा दावाही पोलीस सूत्रांनी फेटाळलाय. कुठलेही शहानिशा न करता केवळ माझं नाव वापरून माझं प्रशांत कोरटकरांनी धमकी दिली, हे अतिशय चुकीचं आहे. याची खोलवर चौकशी झाली पाहिजे आणि मी स्वतः आता थोड्या वेळानंतर नागपूर पोलीस आयुक्तांना भेटणार आहे आणि या पद्धतीची मी त्यांच्यावरही अब्रू नुकसानी करू शकतो की माझा शहानिशा न करता माझं नाव वापरणं. आज मला सकाळपासून फोन सुरू झालेले आहे. आता पोलिसांचं काम होतं की त्याच्यावर तपास करणं आणि जर त्यांनी पोलीस दलाने तपास करून ती गोष्ट समोर आणली असेल की त्या फोनवरनंच मला फोन झाला आहे, तर एक संभ्रम जो निर्माण केलेला होता की माझा आवाज नाही किंवा माझा फोन नाही, तर तो आता दूर झालेला आहे. त्याच व्यक्तीनं फोन केलेला होता हे त्या पोलिसांच्या रिपोर्टवरून सिद्ध होतं. यातली विशेष बाब म्हणजे जेव्हा कोरटकरची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली त्यावेळी त्यानं स्वतः नागपुरातूनच व्हिडिओ बनवत हा दावा खोटा ठरवला. आपल्या स्पष्टीकरणाचे दावे त्यांनी जाहीरपणे माध्यमांसमोरही केले. त्यानंतर पोलिसांनी कोरटकरच्या घराला पोलीस सुरक्षा सुद्धा दिली. पण तोच कोरटकर आता मागच्या 4 दिवसांपासून फरार आहे. तो कधीच मिळणार नाही, कारण त्याला राज्यकर्त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे. तो कधीच मिळणार नाही, कारण त्याला राज्यकर्त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे. याला वगैरे लागत नाही. पोलीस शोधून काढतील, चुकीचं असेल त्याला जेरबंद करतील. कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणताही दबाव पोलिसांवर नसतो. शेवटी आज्ञामध्ये आरोपी पकडले जातात आणि योग्य कारवाई होईल. 24 फेब्रुवारीला कोरटकरची ऑडिओ क्लिप इतिहासकार इंद्रजीत सावंतांनी शेअर केली. ज्या क्लिपमध्ये शिवाजी महाराजांसह संभाजीराजेंबद्दल असभ्य विधानं, सावंतांना जीवे मारण्याची धमकी होती. 25 तारखेला कोरटकरनं तो मी नव्हेचा बनाव केला. मात्र एकीकडे आपला तो आवाज नाही असं म्हणणारा कोरटकरच 25 तारखेपासून पळून गेला. तेव्हापासून नागपूर पोलिसांची 2 तर कोल्हापूर पोलिसांचं 1 पथक कोरटकरचा शोध घेतंय. पण 4 दिवस उलटूनही तो मिळालेला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार कोरटकर अटकपूर्व जामिनासाठी तजवीज करतोय. त्यानंतर कोरटकर पोलिसांना शरण येण्याची शक्यता आहे. का माझी हिंमत होत नाही आज कोरटकरच्या जाऊन फानकन कानाखाली माजवायची? का माझी हिंमत नाही होत त्या सोलापूरकरचं टकलं फोडायची? अरे आमच्या शिवाजी महाराजांबद्दल बोलतायत, आमच्या संभाजी महाराजांबद्दल बोलतायत, आमच्या बाबासाहेब आंबेडकरांबद्दल ताय आणि आम्ही आपले साधे निषेधही नोंदवले जात नाही. अरे या महाराष्ट्राने समाज सुधारकांना पाठिंबा देत असताना त्यांच्या विरुद्ध उभं राहिलेल्या टोळ्यांना पळवून लावलं. म्हणून महात्मा फुले पुढे आले, म्हणून शाहू महाराज पुढे आले, म्हणून आंबेडकरांनी संविधान लिहिलं. अरे एकतरी मर्द पैदा होईल. शंड झालो तर शंड आम्ही नाही. तो अतिशय गंभीर बाब आहे. ती शिवरायांचा अवमान करणं याबद्दल तर त्यांना क्षमाच नाही आहे. आता खरं म्हणजे कुठं फरार झाला आहे, कुठं गेला तरी मातीतून म्हणजे त्याला खांदून आपण त्याला बाहेर काढू आपण, ती अडचण नाही आहे. शेवटी किती दिवस पळणार आहे तो? या महाराष्ट्रात शिवरायांचे मावळे एवढे सक्षम आहेत, त्याला धरून आणल्याशिवाय राहणार नाही. पहिल्यांदा त्यांनी दावा केला कोरटकरचाच नंबर असं आहे की तो ज्या अर्थी फरार आहे, जर म्हणणं मी दोषी नाही आहे, तो फरार काय तो पोलिसांकडे संरक्षण त्यांनी समर्पण केलं पाहिजे. ज्या अर्थी त्यांनी हे सगळा गंभीर गुन्हा केलेला आहे म्हणून तो फरार आहे, कारवाई होईल. ऑडिओ क्लिपवरून सुरुवातीला इतिहासकार इंद्रजीत सावंतांना खोटं ठरवणारा प्रशांत कोरटकर
स्वतः कसा यंत्रणेला फसवत राहिला ते पाहूया. सावंतांनी रितसर तक्रार देत पोलिसांकडे आपला मोबाईल स्वाधीन केला. दुसरीकडे कोरटकरनं उलट्या बोंबा ठोकूनही स्वतःचा मोबाईल पोलिसांकडे दिला नाही. सावंतांनी पोलिसांच्या तपासात संपूर्ण सहकार्य केलं. कोरटकर मात्र आरोप करून पसार झाला. सावंतांनी पुढचे 4ही दिवस या प्रकरणाचा पोलिसांमार्फत पाठपुरावा करत आपली बाजू मांडली. कोरटकरनं पहिल्याच दिवशी आपला तो आवाज नाही इतकंच सांगून पळून जाणं पसंत केलं. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करणारं वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अटक करावी या मागणीसाठी नागपुरात ही बाईक रॅली जी आहे ती या ठिकाणी निघालेली आहे आणि या ठिकाणावरून संविधान चौकापर्यंत ही बाईक रॅली जी आहे ती निघणार आहे. अशा व्यक्तींना ताबडतोब अटक झाली पाहिजे. जो आम्हाला लोकांना समजतो कुठं आहे तो पोलिसाला का समजत नाही की तो कुठं आहे. त्यांनी त्याला पकडावं, त्याच्यावर कारवाई करावी. जर FIR कोल्हापूरला झालं त्याला पकडून कोल्हापूरच्या पोलिसांच्या अधीन करणं हे आमच्या इथल्या पोलिसांचं काम आहे. हां, मी स्वाक्षरी दिली आणि मी पाठिंबा देतो की याच्यासाठी कायदा झाला पाहिजे. याहून आश्चर्य म्हणजे कोरटकरच्या पत्नीनं आपल्या कुटुंबास काही झाल्यास त्याला इंद्रजीत सावंत जबाबदार असतील म्हणून तक्रार दिली. मात्र आरोपानुसार त्यांचा पती जे बोलला किंवा व्हायरल क्लिप मधलं जे संभाषण आहे त्याबद्दल त्या बोलल्याच नाहीत. आपला पती निर्दोष असेल तर तो फरार का आहे अशा प्रश्नांना तोंड द्यावं लागू शकतं. म्हणून त्यांनी माध्यमांशी न बोलणं पसंत केलं. उलट माझं असं आव्हान आहे सगळ्या तमाम शिवभक्तांना की शिवाजी महाराजांनी शत्रूंच्या स्त्रियांवर सुद्धा हात टाकू नका म्हणून सांगितलेलं होतं. आपला जे काही शिवाजी महाराजांचा अपमान केलेला आहे तो त्या कोरटकरनं केलेला आहे. त्यांच्या कुटुंबियांचा त्याच्यामध्ये काय संबंध कधी नसतो आणि स्त्रीचा सन्मान करणं हे आपल्या सगळ्यांचं एक शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून एक पाईक म्हणून सगळ्यांचं कर्तव्य असतं आणि तशा पद्धतीच्याच भूमिका सगळ्या शिवभक्तांनी ठेवाव्यात असं माझं मत आहे. घृणास्पद विषारी वक्तव्य शिवाजी महाराज, संभाजी महाराज, एक प्रकारे जिजाऊंच्या चारित्र्यावरची सुद्धा शिंतोडे उडवायचा प्रयत्न त्या व्यक्तीनं केला आहे. तर त्याच्याबद्दल त्यांनी सुद्धा सांगायला पाहिजे होतं की हे चुकीचं बोललेले आहेत आणि त्याची शिक्षा त्यांना कायद्यानुसार झाली पाहिजे. छत्रपती शिवाजी राजेंचं कर्तृत्व काय होतं याचे अनेक दाखले स्वकीयांच्याच नव्हे तर मोगल, डच, पोर्तुगीज, इंग्रजांच्या तत्कालीन नोंदीतही सापडतात. ज्या जुलमी व्यवस्थेनं गाढवाचा नांगर फिरवून इथली जमीन शापित केली त्याच भूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरवून स्वराज्याचा पाया घातला. पण त्याच जमिनीत अशी विकृत विषवल्ली उतरत असेल तर तिला वेळीच उखडून काढायला हवी. जे ही लोक छत्रपती शिवाजी महाराज, गुरु गोविंदसिंहजी महाराज, राणा प्रतापजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, पुण्यश्लोक माता अहिल्यादेवी होळकर हे जे आपले महापुरुष आणि श्रद्धास्थान आहे त्यांचा अपमान करत असतील आणि ते जर सिद्ध होत असेल की यानं अपमान केलेला आहे तर त्याची मुडकी छाटून अशा लोकांची कालिका परमेश्वरीच्या गळ्यात मुंडमाळा घातली पाहिजे, भवानीच्या गळ्यात. हेच हिंदूंनी केलं पाहिजे. हिंसयती दुष्ट तथा दुर्गुणानाम सह हिंदू. हिंदूंचं हे आद्य कर्तव्य आहे दुष्टांचा संहार करणं. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.